जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांवर टीका केली, आक्षेप घेतला मराठा आरक्षणाच्या संदर्भात. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. नामदेवराव जाधव यांनी जे आरोप केलेले आहेत, जे मुद्दे मांडलेले आहेत, त्या मुद्द्यांना खोडण्याच्या ऐवजी नामदेवराव जाधव हे आऊ जिजाऊंचे वंशज आहेत का, ते ज्या पद्धतीनं स्वतःला आऊ जिजाऊंचं वंशज सांगतात, तर ते खरोखर आहेत का, याच्यावर चर्चा वळवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी होत असताना आपल्याला दिसून येत आहे. मुद्द्यांना बगल देणे, मूळ मुद्द्यांपासून लोकांना भरकटवणे ही यांची जुनीच पद्धत आहे. त्यामध्ये काही वंशज बाहेर आलेत राजमाता जिजाऊंचे, आणि कशा पद्धतीने नामदेवराव जाधव आमचे वंशज नाहीत हे आता ही लोक बोंब ठोकताना सांगत फिरताना आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये प्रवीण गायकवाड सारखी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुद्धा आहेत. सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे. कशाच्या कामाला लागलेली आहे की शरद पवारांवर नामदेवराव जाधव यांनी जे आरोप केलेले आहेत, ते आरोप कसे चुकीचे आहेत, बिनबुडाचे आहेत, कसे फोल आहेत, हे सिद्ध करण्याच्या ऐवजी आरोप करणारे नामदेवराव जाधव कसे जिजाऊंचे वंशज नाहीत आणि ते जिजाऊंचे वंशज नाहीत म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने आरोप केलेले आहेत ते आरोप सुद्धा ते तथ्यहीन आहेत हे सिद्ध करण्याचा जो यांचा हा गणितीय प्रयत्न आहे. हेन्स इट इज प्रूव्ह दॅट की हे असं नाही म्हणून ते तसं नाही. हा जो बाष्कळ बालिश ह्यांचा हा जो प्रयत्न चाललेला आहे, या प्रयत्नामध्ये जेही लोक इन्व्हॉल्व आहेत त्या लोकांना माझे काही प्रश्न आहेत. अरे बाबांनो, मुद्द्यावर बोला रे. रोहित पवारच्या बाबतीत जेव्हा विषय येतो तेव्हा लोक सांगतात की बाबा हा फार हुशार, तीक्ष्ण बुद्धीचा आणि वारसा भेटलेला पण वारसाचा दुरुपयोग न करणारा, खरोखर क्षमता असलेला नेता, अशा पद्धतीचं भाष्य मी बऱ्याच लोकांना किंवा अशा पद्धतीने त्याला प्रोजेक्ट करताना मी बघितलेलं आहे. रोहित पवार यांना प्रोजेक्ट करताना हा कुशाग्र बुद्धिमत्तेचा नेता आहे, हा फार मुसद्दी नेता आहे, हा भारदस्त नेता आहे, हा वगैरे वगैरे बोललं जातं. हा कुठला मुसद्दीपणा आहे की स्वतःच्या याच्यावरून आपण माहिती देतोय, स्वतःच्या अकाउंटवरून, आणि तिथे सांगतोय की बाबा नामदेवराव जाधव हे वंशज नाहीत जिजाऊंचे आणि त्यांना काय फरक पडणार आहे. हे बालिश राजकारण, हे जे खोडसाळपणाचं राजकारण, किंवा हे ज्याला म्हणतात की बाबा लहान मुलं जसे चिडतात, हे जे चिडकं, हे रडकं राजकारण जे आहे, हे रडकं राजकारण. म्हणजे हे जे सुप्रियाताई सुळे जे म्हणतात की तो कोण वकील, तो असा बोलतोय, त्याचा आम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करणार, कोणी येऊन जातून धमकी देतोय, कोणी वकिलांना धमकी देतोय, कोणी सांगतोय की बाबा आम्ही याचा बाजार उठवणार, हे टप्प्यात येऊन कार्यक्रम, हे बाजार उठवणे, हे जेही काही प्रकार आहेत, हे जे राष्ट्रवादीने पेरलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, कोणी एका म्हाताऱ्याच्या घरात जाऊन त्याला मारहाण करणे, एका तरुण मुलीने वडिलांच्या आजोबाच्या वयाच्या व्यक्तीला मारहाण करणे, हे लाजीरवाणी गोष्ट. आणि ह्या लाजीरवाणी गोष्टीला सुद्धा लोक डोक्यावर घेऊन नाचतात. वा ताई, वा पराक्रमी ताई, शूरवीर ताई, आमच्या रणरागिणी ताई यांनी मारहाण केली, किती मोठा कार्यक्रम केलाय, काय मोठं असं भयंकर असं काम केलंय, किती तेजपुंज व्यक्तिमत्व आहे तुमचं. अशा पद्धतीचं हे जे घाणेरडं राजकारण हे सुरू केलंय, कोणी केलंय महाराष्ट्रामध्ये? हे राष्ट्रवादीनं. हे बाजार उठवण्याचा कार्यक्रम. मी नेहमी एक सांगत असतो की माझ्या परिचयातले, माझ्या परिसरातले एक शिक्षक होते. त्या शिक्षकांनी शरद पवार यांच्या विरोधात एक पोस्ट केली, त्या माणसाचा बाजार उठवला, त्याला जीवनातून उठवल्या लोकांनी. वारंवार त्याच्याकडून माफीनामे घेतले, त्याच्याबद्दल वृत्तपत्रांमध्ये त्या शिक्षकाने अशा आशयाचं छापून आणलं जसं की त्यांनी विनयभंग केलाय किंवा बलात्कार केलाय. ही यांची यंत्रणा, ही जी यांची इकोसिस्टीम काम करते आहे, ती आपण समजून घेणं गरजेचं आहे. यांच्या विरोधात कोणी भाष्य करायला गेलं, हे ओपन स्टेजवरून तुमच्या गावाचं पाणी बंद करू, तुमच्या गावाचं लाईट बंद करू, अशा पद्धतीच्या यांच्या धमक्या तुम्ही आठवा. यांचे सगळे प्रकार टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करू, याला आम्ही दाखवून देऊ, तुला मी माझा हिसकाच दाखवणार, काय अजितदादा बोललेत. आज ते या साईडला आहेत, या बाजूला आहेत भाजपाच्या. म्हणजे त्यांनी ते जे बोललेलं होतं ते फार खूप चांगली गोष्ट अशातला भाग नाही. जनतेला धमक्या देऊन, जनतेला धाकात ठेवून, अशा पद्धतीनं बाजार उठून, मुद्दे सोडून जर का तुम्ही लोकांच्या जीवित हानी करण्यासाठी, त्यांची वित्त हानी करण्यासाठी, तुम्ही त्यांना सर्वस्वी त्यांचा बाजार उठवण्यासाठी टपलेले असाल, तर खरोखर ही दुर्दैवाची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. हे अत्यंत घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण आहे. आज जेही वंशज जे उगवलेले आहेत, जे सांगतात की बाबा आज नामदेवराव जाधव आमच्या संपर्कातले नाही आहेत, ते आज तुम्हाला समजलंय का? मी इथे नामदेवराव जाधव यांची बाजू नाही घेत आहे, मी त्यांच्या भूमिकेची बाजू घेतोय. नामदेवराव जाधव यांच्यावर मी सुद्धा टीका केली आहे. ज्या गोष्टींसाठी टीका केली आहे त्या गोष्टींसाठी मी ठाम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक ठिकाणी आणायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं बाजारीकरण करायचं, शिवाजी महाराजांच्या नावाने पैसा कमवायचा, या गोष्टींचा मी कायमस्वरूपी विरोध करत आलेलो आहे. पिवळा इतिहास, संदर्भहीन इतिहास, ह्या ज्याही ठिकाणी नामदेवराव जाधव यांनी संदर्भहीन इतिहास त्यांनी हे केलेला आहे, सांगितलेलं आहे, त्या गोष्टीला मी
नाव घेऊन प्रत्यक्ष विरोध केलेलाच आहे. एवढंच काय, तर मानकोजी दहातोंडे यांचे जे वंशज आहेत आमचे मित्र संतोषराव दहातोंडे यांचा सुद्धा मी एक कार्यक्रम घेतला होता. माझी मुलाखत ह्याच चॅनलवर तुम्हाला उपलब्ध आहे असे दिसेल. त्यामध्ये सुद्धा त्यांनी नाव घेऊन काही लोकांचं नाव घेऊन काही लोकांचं नाव न घेता त्यांनी टीका केली की ज्या लोकांनी पहिलं सरनौबत हे दुसऱ्याच कोणाला तरी सांगितलेलं आहे किंवा पहिलं सरसेनापती हे दुसऱ्याच कोणाला तरी सांगितलेलं आहे, सगळ्यांना संतोषरावनी आमच्या लीगल नोटिसेस पाठवून फोन करून जाब विचारलाय. त्यामध्ये नामदेवराव जाधव सुद्धा आहेत. लक्षात घ्या की तुम्ही असं कशा पद्धतीनं, कुठल्या बेसिसवर, कुठल्या आधारावर तुम्ही सांगू शकता, मांडू शकता. ही मुद्द्यांची लढाई आहे. तुम्ही समोरच्याला संदर्भ विचारताय, तुम्ही समोरच्याला पुरावा विचारताय. ही मुद्द्यांची लढाई आहे. मुद्द्यांवरून तुम्ही बोलू शकता, भाष्य करू शकता, तुम्ही समोरच्या व्यक्तीला संदर्भ मागू शकता. पण त्यावेळी सुद्धा आम्ही कधी ह्या गोष्टींना समोर आणलं नाही, जेव्हा आम्हाला माहिती होतं की बाबा जिजाऊंच्या वंशजांसोबत नामदेवराव जाधव यांचा खरंच काही संबंध आहे की नाही हे आम्हाला माहित होतं. मी स्वतः सिंदखेड राजामध्ये 4 वर्ष काढलेली आहेत. हे आज जेही काही वंशज पुढे आलेले आहेत आणि त्यांचे जे राजे आहेत, त्यांचे वंशजांचे जे रानते राजे आहेत, त्यांच्या विरोधात भाष्य झालं शरद पवारांवर, तेव्हा हे कसे चरफळायला लागलेले आहेत. ह्या वंशजांची एक वास्तविकता मी तुम्हाला सांगतो. मी स्वतः सिंदखेड राजा राहिलोय, जसं मी सांगितलेलं आहे. सिंदखेड राजामध्ये एक साडी विक्रेता होता, त्याचं एक दुकान होतं. त्या साडी विक्रेत्याच्या दुकानाचा एक ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये बरीच लोक होती, ओबीसी नेते होते बरेचसे, ज्यामध्ये एक शंकर लिंगे नावाचे नेते, तुम्हाला माहिती असतील नसतील कदाचित. 2018च्या दरम्यान मराठा आंदोलकांनी शंकर लिंगे यांना मारहाण केली होती, शाईफेक करून कपडे वगैरे फाडले होते त्यांचे. तर ते याच्यासाठी की त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका मांडली होती, त्या भूमिकेसाठी त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी सुद्धा बऱ्याच ठिकाणी संभाजी ब्रिगेडने घेतली होती. पण तिथे जरी ते वेगवेगळे असले तरी इथे मात्र हे सगळे समविचारी होते, एकाच मानसिकतेची लोक एक ग्रुप चालवायचे. त्या ग्रुपमध्ये हनुमंत उपरे सुद्धा होते. हनुमंत उपरे कोण? तर हनुमंत उपरे ते जे म्हणायचे की धम्म की ओर चलो. सगळ्या ओबीसी लोकांना त्यांनी परत आपल्या मूळ धम्माकडे, बौद्ध धम्माकडे या, अशा पद्धतीचं ते आव्हान करायचे आणि लोकांचं धर्म परिवर्तन करून त्यांना बौद्ध करायचे. हे हनुमंत उपरे, शंकर लिंगे यांचा एक ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये सातत्याने वारंवार जिजाऊंबद्दल काही आक्षेपार्ह माहिती येत होती. हे सिंदखेड राजामधलं प्रकरण मी तुम्हाला सांगतोय, ज्यामध्ये एम.डी. रामटेके यांचा एक लेख यायचा वारंवार. त्या लेखामध्ये एम.डी. रामटेके यांनी जिजाऊ ह्या मूळच्या महाराज अशा पद्धतीची मांडणी केली होती. बरं, जिजाऊ ह्या मूळच्या महाराज याच्यात काही आक्षेपार्ह नव्हतं, पण जे बाकीचं ते म्हणजे आक्षेपार्ह म्हणजे तो शेवटी हा याचा विषय झाला, इतिहासाचा विषय झाला की त्याचं खंडन होऊ शकतं, त्यासाठी पुरावे येऊ शकतात किंवा त्याच्यासाठी त्यांना तुम्ही रीतसर त्याचे संदर्भ पुरावे. वास्तविक पाहता एम.डी. रामटेकेंकडे सुद्धा कुठले संदर्भ पुरावे याच्या संदर्भात नाही, सगळं तर्कावर आधारित त्याचं खंडन व्हायला पाहिजे. पण आक्षेपार्ह गोष्ट पुढे होती, ती म्हणजे की त्या ग्रुपमध्ये बरीच लोक त्याच्यावर रिस्पॉन्स देताना, त्याच्यावर रिप्लाय देताना मराठ्यांची फार इज्जत काढायची. यांनी कशा पद्धतीनं आम्हाला वापर करून घेतलाय, आम्हाला पुढे केलं, ह्यांनी कधी युद्ध केलंच नाही, हे कसले वंशज, हे कसले मराठे वगैरे वगैरे, त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी आक्षेपार्ह माझ्या निदर्शनास माझ्या मित्राने आणून दिल्या. तेव्हा मी एका केश कर्तनालयात बसलेलो होतो आणि योगायोगाने तिथे त्यातलेच एक वंशज येऊन बसलेले होते. त्यांना जेव्हा मी हे प्रकरण सगळं सांगितलं, त्यांना दाखवलं की हा ग्रुप तुमच्याच गावामध्ये चालतोय सिंदखेड राजामध्ये, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया होती, त्याला काय फरक पडतोय, बोलू दे की लोकांना, काय फरक पडतोय. एम.डी. रामटेके तुम्हाला वाटत असेल, पण हे वकील आहेत, हे काही नाव लहान नाही. नामदेवराव जाधव सारखंच त्यांचं नाव आहे. पण कधी एम.डी. रामटेकेंना यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला का हो, की बाबा तुम्ही आम्हाला सरसकट सगळ्यांना महार कसं म्हणता, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईची जात बदलण्याचा कसा प्रयत्न करता. या आधीही बऱ्याचशा ठिकाणी अशा काही आक्षेपार्ह गोष्टी सिंदखेड राजामध्ये स्वतः लिहिल्या बोलल्या गेलेल्या आहेत. तेव्हा हे वंशज कुठं मुंडकं घालून बसलेले असतात, तेव्हा मात्र हे वंशज पुढे येऊन विचारतात का जाब. आज मात्र शरद पवारांवर टीका झाल्याबरोबर हे सगळे वंशज खळबळून जागे झाले आणि सांगायला लागले की नामदेवराव जाधव हे आमच्या फॅमिलीतले नाही आहेत, आमचे वंशज नाही आहेत, वंशजांमधले नाही आहेत, आमच्या कुटुंबाशी यांचा संबंध नाही आहे. एकदा मी हरिभक्तपरायण पिंपळ महाराज, जे राष्ट्रीय वारकरी चळवळ सध्या ते चालवत आहेत, त्या राष्ट्रीय वारकरी परिषदेचे पिंपळ महाराज हरिभक्तपरायण मी होतो, आमचे एक नेते होते आमच्यासोबत. आम्ही असे 3-4 लोक एका वंशजाच्या घरी गेलो होतो त्यांना भेटायला, त्यांना आमंत्रण द्यायला. आम्ही पारायण केलं होतं शिवचरित्राचं त्याच्यासाठी. तेव्हा त्यांचे विचार मी ऐकून फार थक्क झालो होतो. त्यांनी सांगितलं होतं की बाबा सिंदखेड राजाला काही ओळख नव्हती आणि सिंदखेड राजाचं नाव घरोघरी पोहोचवलं ते पुरुषोत्तम खेडेकर यांनी पोहोचवलं. तेव्हा माझ्यातून आपसुकच निघून गेलं, अच्छा म्हणजे जिजाऊंना लोक ओळखत नव्हती, ते खेडेकरांच्या लोकांनी ओळखायला लागले. अच्छा, नाही असं काही नाही म्हणे, पण ते त्याला नाव लौकिक प्राप्त करून देणे वगैरे, हे असे कुठल्या विचारसरणीचे लोक आहेत हे काही वेगळी गोष्ट सांगायला नको.
तिथे सुद्धा त्या लोकांसोबत सुद्धा मी नामदेवराव जाधव हे तुमचे वंशज आहेत का, किंवा ते ज्या पद्धतीने इतिहास मांडत आहेत, ज्या पद्धतीनं त्या बऱ्याचशा गोष्टी आक्षेपार्ह म्हटल्यापेक्षा चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत, संदर्भहीन मांडत आहेत, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? तेव्हा मात्र यांनी हात वरती केले, तेव्हा त्यांना काही देणं घेणं नव्हतं. पण आज जसं ह्यांच्या मास्टरवर ह्यांची ही जे कळसूत्र बाहुले आहेत, ह्यांचे हे जे सूत्र जे हलवतंय, त्या व्यक्तींच्या नावावर जेव्हा चिखलफेक झाली, टीका झाली, तेव्हा मात्र ही लोक खळबळून जागे झालेत. आज मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि बाबा खरोखर शरद पवारांवर हे जे आक्षेप त्यांनी लावलेले आहेत, हे जे त्यांनी हे जे मत मांडलेलं आहे, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतंय की शरद पवारांनी जीवाचं रान केलंय मराठा आरक्षणासाठी? शरद पवारांनी खेचून आणण्याचा प्रयत्न केलाय मराठा आरक्षण? ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे यांनी केलंय, ज्या पद्धतीने वसंतराव नाईकांनी केलंय, ज्या पद्धतीने आजपर्यंत ह्या ज्याही नेत्यांनी आपापल्या समाजासाठी जेही काम केलंय, त्या नेत्यांसारखं मराठा नेता म्हणून शरद पवारांनी मराठ्यांसाठी आजपर्यंत काय काय केलं, याचा लेखाजोखा तुम्ही मांडायला पाहिजे समाजापुढे येऊन. रोहित पवारांनी नामदेवराव जाधव यांचा वंशज शोधत बसल्यापेक्षा स्वतः पुढे येऊन त्यांनी हे शोधायला पाहिजे की बाबा खरोखर माझ्या पवार साहेबांनी, माझ्या नेत्यांनी आतापर्यंत समाजाला काय काय दिलंय, काय काय समाजासाठी केलंय आणि मराठा आरक्षणासाठी पर्टिक्युलरली त्यांनी कोणती कामं केलेली आहेत, याची एक सूची त्यांनी मांडायला पाहिजे. हे झालं राजकारण, हे झालं तत्वांची लढाई, ही झाली मुद्द्यांची लढाई. कुठल्याही वकिलाला धमकी देण्यापेक्षा की त्याचा टप्प्यात येऊन कार्यक्रम करणार, त्या वकिलाने जे आक्षेप नोंदवलेले आहेत, ते आक्षेप सरसकट खोडून काढणे, याला राजकारण म्हणतात. हे जे धमकीचं राजकारण आहे, हे जे दादागिरीचं राजकारण आहे, हे जे झुंडशाहीचं, भाईगिरीचं राजकारण आहे, याला राजकारण म्हणत नाहीत. तुम्ही लोकशाहीच्या छाताळ्यावर पाय देऊन थाया नाचत आहात. हे सगळे जेही वंशज आणि वंशजांचे जे सगळे सोयरे आज पुढे येऊन सांगतायत की नामदेवराव जाधव वंशज नाही, त्याचा संबंध काय आहे? त्यांची जी भूमिका आहे, त्यांचे जे मुद्दे आहेत, ते खोडून दाखवा ना तुम्ही. तेव्हा आम्ही म्हणू की बाबा खरोखर तुमच्या मास्टरशी ऑनेस्ट आहात, प्रामाणिक आहात. आज तुम्हाला काय आठवलंय की ते वंशज आहेत का नाहीत? जेव्हा जिजाऊंना महार म्हटलं जाते, तेव्हा तुमचं ते वंशजत्व कुठं जातं हो? तेव्हा तर मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटलेलो आहे, तुम्ही नाकारू पण शकत नाही. त्यावेळी आम्हाला काही शब्द बोलायचा नाहीये, त्यावेळेस आम्हाला काही भाष्य करायचं नाही. चुलीत गेलं ते, आम्हाला काय करायचं त्याचं मायला. आज आम्ही सुखी आहे. ते जात बदलो का काही बदलो, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. ही तुमची तेव्हाची मानसिकता होती. आज तुमचं वंशजत्व जागृत झालंय. असं काय होतंय? काय कारण आहे त्याच्या मागं? याचा विचार झाला पाहिजे. सामान्य लोकांनी याचा विचार केला पाहिजे. बारामतीच्या करामतींना भुलवून आजपर्यंत आपल्याला थोपवून ठेवलेलं आहे आरक्षणासाठी. आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की कुठल्याही नेत्याने कधीही कुठल्याही मराठा नेत्याने काहीच प्रामाणिक प्रयत्न केलेला नाही आणि सर्वात मोठा मराठा नेता म्हणून शरद पवार हे नावलौकिकास आलेले आहेत आणि शरद पवारांचं नाव आहे मराठा नेता म्हणून. तिकडे दिल्लीमध्ये स्वतःला मराठा नेता म्हणून घ्यायचं, इकडे आल्यानंतर मात्र ओबीसींना सपोर्ट करायचा. ओबीसींना सपोर्ट करण्यामध्ये काही एक हरकत नाही, पण ओबीसीमध्ये मराठा समाविष्ट व्हावा याच्यासाठी आपण काही प्रयत्न केलाय का? मराठ्यांना वेगळं हे मिळावं याच्यासाठी आपण काही प्रयत्न केलेला आहे का? त्यांना एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळावा, वेगळ्या पद्धतीचं आरक्षण मिळावं याच्यासाठी आपण काही तरतुदी केलेल्या आहेत का? आपल्या नावाचा, आपल्या रुतब्याचा आपण कधी काही वापर करून घेतलेला आहे का? ह्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या ऐवजी जर का तुम्ही टप्प्यात येऊन कार्यक्रम करणार असाल, तुम्ही जर का एखाद्याचे समजा कमजोर कडीवर तुम्ही हात ठेवणार असाल, तुम्ही जर एखाद्याला घेरून मारणार असाल, तुम्ही जर एखाद्याचा बाजार उठवणार असाल, एका ठिकाणी मी त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवलेत की नामदेवराव जाधव यांना आम्ही चोप देऊ. कुठला तरी जगताप बोलला की आम्ही चोपणार वगैरे, अशा पद्धतीचं हे शाई फेकायचं राजकारण, चोपाचोपीचं राजकारण, याला कुठेतरी आवर घातल्या गेला पाहिजे. उद्या चालून जर का पवार साहेबांवर बोलणाऱ्याच्या व्यक्तीचं व्यक्तिगत काही नुकसान झालं, त्याचं काही आर्थिक नुकसान झालं, त्याचं काही सामाजिक नुकसान झालं, त्याला जबाबदार कोण असणार आहे? त्या व्यक्तीला सगळ्या पद्धतीने प्रोटेक्शन देणे, त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण करणे, त्याच्या भाषण स्वातंत्र्याचं संरक्षण करणे कोणाचं काम आहे? सारांश असा आहे की एखादा व्यक्ती पवार साहेबांच्या विरोधात बोलल्यानंतर त्याच्या एखाद्या व्यक्तिगत मुद्द्यावर भाष्य करणे, त्याचा बाजार उठवणे, त्याचा टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करण्याच्या धमक्या देणे, त्याला चोप देण्याबद्दल बोलणे, त्याच्या भूमिकेच्या बद्दल तुम्ही आक्षेप घेऊ शकता, त्याच्या भूमिकेवर तुम्ही आक्षेप नोंदवू शकता, त्याचे मुद्दे तुम्ही खोडून काढू शकता, त्या व्यक्तीला तुम्ही काउंटर करू शकता तत्वांनी, मुद्द्यांनी. मुद्द्यावरून गुद्द्यावर येण्याची ही जी भाषा सगळ्या लोकांकडून जी केली जाते आहे, याला कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे. हे काही महाराष्ट्राची राजकीय परंपरा नाही आणि अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये होता कामा नये. याच्यासाठी आपण सगळ्यांनी सजग, सतर्क असणं गरजेचं आहे. वंशजांनी सुद्धा स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखायला पाहिजेत आणि जेव्हा जिथं बोलायला पाहिजे तिथं बोलायला पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या पूर्वजांच्या जाती बदलल्या जातात, तेव्हा आपण जर का जमिनीमध्ये मुंडकं गाडून बसलेलो असू आणि अशा वेळेस जर का आमचं अस्मिता जागृत होत असेल आमच्या मास्टरसाठी, तर ही फार चुकीची गोष्ट आहे. आपली अस्मिता कायमस्वरूपी जागृत असली पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपण केलं पाहिजे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.